नोव्हेंबर भारतीय संविधान दिन. तर याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने भारतीय संविधान स्वीकारलं होतं आणि प्रत्यक्षात 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आलं. ज्या दिवसापासून भारतीय संविधान अंमलात आलं त्या दिवसाला आपण 26 जानेवारी म्हणतो. म्हणजे संविधान अंमलात केव्हा आलं? 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान अंमलात आलं. तो 26 जानेवारी म्हणून आपण साजरा करतो. परंतु त्याच्या अगोदर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान आपल्या भारतीय संसदेने स्वीकारलं होतं. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून या देशाचं भारतीय संविधान लिहिलं, या देशाची घटना लिहिली. हा देश भारतीय संविधानानुसार चालतो. या देशाची व्यवस्था, या देशातले कायदे कानून हे भारतीय संविधानानुसार चालतात. ह्या देशातली नव्हे तर या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही देश म्हणून भारत ओळखला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अथक या देशासाठी खूप मोठे उपकार आहेत की ज्यांनी या देशाला संविधान दिलं. मी भाषण करतोय, मी बोलतोय, तर मला बोलायचं स्वातंत्र्य हे सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार मला बोलण्यास स्वातंत्र्य आहे. या देशाला भारत हे नाव आहे, तर हे भारत हे नाव सुद्धा घटनेच्या कलम 1 नुसार ठरलं गेलेलं आहे. अशा प्रकारे ह्या भारतीय संविधानाचं महत्त्व ह्या देशासाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आज आम्ही आमच्या या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही संविधान दिन आम्ही या ठिकाणी साजरा केला. धन्यवाद. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधान दिन चिरायू हो.